आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टात न्यायालयीन लढा सुरू झालाय। शरद पवार गटाला हायकोर्टानं एक नोटीस जारी केली आहे। 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे या नोटिशीच्या माध्यमातून निर्देश दिले जात आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब होते। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या विरोधातली ही याचिका आहे उच्च न्यायालयात। अजित पवार यांच्या गटाकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी युक्तिवाद करतात। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरोज पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी सुरू आहे। निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी राष्ट्रवादी अजित पवारांचीच आहे यावरती शिक्कामोर्तब केलंय, तर मग दुसरा गट तयार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या संदर्भातली ही याचिका आहे। सगळ्याच आमदारांना पक्षाचा आदेश किंवा पक्षाचा व्हीप हा बंधनकारक असेल असा युक्तिवाद मुकुल रोहतगींकडनं अजित पवार गटाच्या बाजूने केला जातोय। शरद पवार यांच्या गटाला अजून पक्षाचं चिन्ह मंजूर झालेलं नाही। नावाबद्दलची सुद्धा याचिका कोर्टात प्रलंबित आहे, परंतु पुढच्या आदेशापर्यंत हे नाव आपरण्यास शरद पवारांच्या गटाला परवानगी मिळालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आता हायकोर्टात लढा सुरू झालाय। अमेय राणे आपल्याला माहिती देतात। अमेय, ही याचिका नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती आधारित आहे? युक्तिवाद कसा सुरू आहे? यात ज्या प्रकारे शिवसेनेच्या वतीनं भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात याचिका दाखल केली की आमचा व्हीप त्यांना आता मान्य करावा लागेल, कारण की शिवसेना ही आमचीच आहे। त्याच धर्तीवर आता अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी सुद्धा जयंत पाटील आणि अनिल देशमुख या दोन महत्वाच्या नेत्यांविरोधात याचिका दाखल केली आणि त्यांनी दावा केलेला आहे की निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची नसून अजित पवारांची आहे। अजित पवार हेच नेते आहेत, त्यामुळे त्या गटाचा व्हीप हा पक्षाच्या सर्व आमदारांना मान्य राहील। त्यामुळे या प्रकरणी आता हा जो लढा आहे तो मुंबई उच्च न्यायालयात सुरू झालेला आहे। आज याची पहिली सुनावणी झाली। अजित पवार गटाकडनं ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी हायकोर्टाला हे प्राथमिक मुद्दे समजावून सांगितले। त्यावर हायकोर्टानं या याचिकेची दखल घेत ती सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे आणि शरद पवार गटाला नोटीस जारी केली आणि या याचिकेवरती आपलं उत्तर 11 मार्चपर्यंत हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब केली आहे। त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत वाद हा आता निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्षांच्या नंतर कोर्टाच्या पुढे सुरू झालाय, हे चित्र पाहायला मिळतंय। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।